चलो प्रश्न क्रमांक 1. आता जे ब्रँडेड प्रश्न आहे ते आपण घेणार आहे. प्रश्न क्रमांक 1. सर्व ए हे बी आहेत. ब्रँडेड बी म्हटलं तर सर्व शब्द येणारच आहे. सर्व ए हे बी आहेत. सर्व बी हे सी आहेत. झालं. बनवा आकृती. आकृती बनवून घ्या पहिले, मग निष्कर्ष देतो खाली. सर्व ए हे बी आहेत. सर्व बी हे सी आहेत. हे अशी आकृती तुमची झाली. अशी झाली. त्याच्यावर आता आपल्याला 6 निष्कर्ष आहे. किती? त्याच्यातले बरोबर कोणते, चूक कोणते तुम्हाला ओळखायचे आहे. नेक्स्ट 1 नंबर निष्कर्ष लिहायचं. तिथं निष्कर्ष म्हणजे काय की या आकृतीमध्ये आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगत आहे. जे बरोबर वाटलं ते बरोबरची खून करायची, जे चूक वाटलं ते चूक करायचं. इथे आता आपली काय चेक कर देन दे, बुद्धिमत्ता. एवढा टॉपिक शिकवला, दुसरा दिवस लागला, पण याची बुद्धी काम करते का नाही आता, त्याला म्हणतात निष्कर्ष. आणि दुसरं निष्कर्ष दुसरं नाव हनुमान. अनुमान. जर निष्कर्ष हा शब्द नसेल तर काय अनुमान. अनुमान म्हणजे अंदाज. आता आपला अंदाज काय लागतोय सगळ्यात पहिले तर ए बीच्या पोटामध्ये, बी सीच्या पोटात, सी बीच्या पोटामध्ये नाही. सी बीच्या पोटामध्ये पण सीचा काही भाग बीच्या पोटात, सीचा काही भाग एच्या पोटात, एचा काही भाग बीच्या पोटात आहे, एचा काही भाग सीच्या पोटात आहे. समजलं? एवढ्यावर सगळं प्रश्न सुटता. समजतंय? एक लाईन मी ड्रॉ करतोय, त्या लाईनचा अर्थ कोण सांगत? वाक्यात सांगायचं. एक मी सांगू का? याचे भरपूर अर्थ आहे. आता तर एक मी सांगतो, बाकीचे मग तुम्ही सांगत चालायचं. इथं लिहितो मी ते. काही सी हे ए आहेत. बरोबर आहे का? बरोबर आहे. आता कोण सांगतो? शाबास. हा शाबास. काही बी हे ए आहेत. आपण काय पाहतोय फक्त ही जी लाईन मी आता ड्रॉ केली आहे. हा चला 2 झाले. अजून नाही एक सिंगल. हा दोन कस काय राहतील? एकच राहील. काही सी हे ए बी आहेत. 2 एली घेतले आपण. तू जे सांगतोय ते 2 लिहिले. काही सी हे ए आहेत, काही सी हे काही सी हे बी आहे. शाबास. झालं. अजून बरोबर आहे नाही बी? कोण कोण बरोबर म्हणताय? बरोबर आहे ते. हा अजून काही ए. सगळ्यात खतरनाक बँकिंगचा प्रश्न आहे. नाही उमजत पोरांले. काही ए हे बी आहेत. करेक्ट. काही ए हे सी आहेत. हे बी करेक्ट. काही बी हे सी आहेत. हे बी करेक्ट. अजून झालं ना? एका लाईन मध्ये का जीव घ्यायचा त्याचा? 6 वाक्य बनवले आपण एका लाईन मध्ये. 6च्या 6 बरोबर आहे. परत वाचून घ्या. तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारा. आता सगळं तर पाहून घेतलं. आता काय विचारीन तो प्रश्न? सर या पूर्ण आकृतीवर किती प्रश्न बनतील? भरपूर बनतील. आपण तर फक्त 6 पानात आहे. आता एक तर गोष्ट आपल्या लक्षात आली असेल. आता हे बा मी दुसरीच्या पोऱ्याला बी समजावू शकतो. केवढं सोपं आहे पाय.
सी चा काही भाग ए मध्ये, सी चा काही भाग बी चा काही भाग, तसाच उलटा ए चा काही भाग, ए चा काही भाग पुढे, बी चा काही भाग तसा सी चा काही भाग, ए चा काही भाग तसा सी चा काही भाग. बर, हा पूर्ण ए चा आहे कोणाच्या मध्ये, सी मध्ये. हा पूर्ण ए चा आहे कोणाच्या मध्ये, पूर्ण बी ए मध्ये आहे का, पूर्ण बी ए मध्ये काहीतरी भाग. कोणाकोणाला समजलं आता? आता उभं करू का? त्याकरता आकृती वाचता आली पाहिजे. आकृती वाचता जर आली तर आपल्याला जमतं. नेक्स्ट, या आकृतीवरचे 6 प्रश्न जे त्यांनी आपल्याला विचारले त्याच्यापैकी काही हे येत राहतील. आता हे पुसून टाकू पहिले, नाही तर मग हे येत असेल तर छापतील काही काही. 1 नंबरचा निष्कर्ष. प्रश्नाचं स्वरूप समजलं का? हा प्रश्नात 2 विधान होते. सर्व ए हे बी आहेत आणि दुसरं विधान होतं सर्व बी हे सी आहेत. हे प्रश्नाचं विधान, ही प्रश्नाची आकृती. आता काय रे, निष्कर्ष. या निष्कर्षामधून 6 निष्कर्ष आपल्याला दिलेले आहे. या 6 निष्कर्षामधून बरोबर कोणतं, चूक कोणतं ते विचारतील आणि 4 नंबर मध्ये मग आपल्याला ऑप्शन मध्ये उत्तर देतील की ए बरोबर, बी बरोबर, 6 चे 6 बरोबर, 6 चे 6 चूक, 2 बरोबर 4 चूक. ठीक आहे, चला पहिला निष्कर्ष. सर्व ए हे सी आहेत. पहिले लिहून घ्या, मग एक एक पाहू आपण. सर्व ए हे सी आहेत. 2 नंबर, काही सी हे ए आहेत. काही सी हे ए आहेत. काही सी हे ए आहेत. किती विधान झाले? 3 नंबर, सर्व बी हे सी आहेत. सर्व बी हे सी आहेत. काही सी हे बी आहेत. 4 नंबर, काही सी हे बी आहेत. सर्व बी हे ए आहेत. सर्व बी हे ए आहेत. सर्व सी हे ए आहेत. सर्व सी हे ए आहेत. हे 6 विधान तुम्हाला दिलेले आहे. तुम्ही सोडवा, आकृती पहा, किंवा काही लोकांनी सोडून बी घेतले असते तर बाकीच्यांना सोडवू द्या. मग आपण नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. आकृतीकडे पाहायचं, तुमच्या वहीत बी आहे आणि समजून सोडवायचं. बाकी बाजूचा बरोबर लिहितो ना आपण, बरोबरची खून करून नाही घ्यायची. हे पाहिजे भाऊ, पहिला निष्कर्ष काय होता, सर्व ए सी आहेत. आत्ताच तर झाली आपली चर्चा. सर्व ए हे सी आहेत. पहिलं विधान बरोबर आहे ना. दुसरं सांग, काही सी हे ए आहेत. ओमकार सांग, काही सी हे ए आहेत. एकदम करेक्ट, बरोबर आहे ना सर. हे काय सीचा हा जो पोर्शन आहे पाय, हा बाय हा डॉट डॉट मारून ही जी रेष आहे ही सी ची रेष आली आहे कोणाच्या मध्ये, ए मध्ये. म्हणून काही सी हे ए आहेत. दुसरं बी बरोबर, बरोबर. तिसरं बी सांग मग आता, वाचायचं पहिले. सर्व बी हे सी आहेत. बरोबर आहे, सर्व बी हे सी च्या पोटात आहे. 3 नंबर बी बरोबर.
4 नंबर कोण सांगतो? 4 नंबर. हा, काही सी हे बी आहेत. हा, प्रश्न वाचायचं, उत्तर सांग. बरोबर. सी चा काही भाग, हा बघ रे, आता डॉट मारतोय, हा डॉट मारतोय, हा जो भाग आहे हा कोणाचा भाग आहे रे? या सी चा भाग आहे ना, म्हणून काही सी हे बी आहेत. 4 नंबर पे बरोबर बघ. 5वं, सर्व बी हे ए आहेत. सर्व बी एच्या पोटामध्ये का? बी चा काही भाग एच्या पोटात आहे, म्हणून 5वं विधान चूक आहे भाऊ. 6वं विधान, सर्व सी हे आहेत, हे बी चूक. 4 बरोबर, 2 चूक. 4 बरोबर. नेक्स्ट प्रश्न, सर्व ए हे बी आहेत. सर्व ए हे बी आहेत. सर्व ए हे बी आहेत. दुसरं विधान, काही ए हे सी आहेत. काही ए हे सी आहेत. आकृती काढून घ्या, मग मी तुम्हाला निष्कर्ष सांगतो. घेऊ निष्कर्ष. 1 नंबर, सर्व ए हे बी आहेत. प्रश्नातला जसाचा तसा भाग उचलला आणि पहिल्या निष्कर्षामध्ये टाकला. काय रे, जर प्रश्नाचा जसाचा तसा भाग एखाद्या निष्कर्षामध्ये येत असेल तर तो बरोबर मानावा. जसा तसा आहे ना, पहिलं विधान आपलं जसं तसं उतरलंय, मग ते बरोबर मानायचं. मग ते चूक बी असलं तरी बरोबर मानायचं. 2 नंबर, काही ए हे सी आहेत. पहिले लिहून घ्या सगळे 6 चे 6. काही ए हे सी आहेत. 3 नंबर, काही सी हे ए आहेत. काही बी हे सी आहेत. काही बी हे सी आहेत. आणि काही सी हे बी आहेत. 5 झाले का? हा, 5 निष्कर्ष आहे या गणितात. व्यवस्थित पहा, आकृती काढा आणि सोडवा. मी तुम्हाला आकृती काढून देतो. सर्व ए हे बी आहेत, आजच प्रॅक्टिस केली आपण. आणि काही ए हे सी आहेत. याची आकृती झाली असेल. आकृती चुकली तर प्रश्न चुकीत. सोडवा. सगळे बरोबर आहे. सर्व ए हे बी आहेत, ओके. काही ए हे सी आहेत, क्लिअर दिसतंय. ए चा काही भाग सी मध्ये. तिसरा प्रश्न तोच उलटा केलाय, काही सी हे ते बी बरोबर. काही बी हे सी आहेत, काही बी चा भाग सी मध्ये आहे आणि काही सी चा भाग 5 बरोबर. आता एक क्लिअरिफिकेशन आला असेल डोक्यामध्ये की यार हे तर जमीन जाता. आता याच्यावर एक बी प्रश्न आपला चुकणार नाही. जमीन का? चला नेक्स्ट. सर्व ए हे बी आहेत. काही बी हे सी आहेत. काही बी हे सी आहेत. काढ आकृती. एकदम लहान पोऱ्यासारखं शिकायचं, तेव्हा जमतं ते आपल्याला. 4 निष्कर्ष आहे आपल्याला याच्यावर. आकृती काढली सगळ्यांनी. निष्कर्ष क्रमांक 1, काही ए हे बी आहेत. काही बी हे ए आहेत. काही बी हे ए आहेत. काही ए हे बी आहेत. पहिलं होतं काही ए हे बी आहेत. दुसरं काही बी हे ए आहेत. तिसरं
काही बी हे सी आहेत, काही बी हे सी आहेत. चौथं, काही सी हे बी आहेत. बस 4 निष्कर्ष होते. झालं पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. नेक्स्ट 4 बरोबर आहे. नेक्स्ट आता आला आहे इम्पॉर्टंट प्रश्न, ज्याच्यात तुम्ही सगळे चुकणार आहे. आता काही ए हे बी आहेत आणि काही बी हे सी आहेत. काही ए हे बी आहेत, काही ए हे बी आहेत. पहिलं विधान. दुसरं विधान, काही बी हे सी आहेत. किती आकृत्या बनतील? 2 आकृत्या बनतील. बनवा. 2 कस काय बनतील सर? बनतील ना, 2च बनतील. एक प्राथमिक आकृती, काही ए हे बी आहे, काही बी हे सी आहे. हे बाहेर आहे प्राथमिक आकृती. काही ए हे बी आहे, काही बी हे सी आहे. ही आपली प्राथमिक आकृती. एक नॉर्मल माणूस जो 2-3 टाइम खातो तो अशी आकृती काही. थोडस मास्टरपीस असेल तो कसं करीन पाय. आता ही याच्याहूनच काही ए हे बी आहेत, याच्यात काही डाऊट नाही, ही आकृती करेक्ट आहे. काही ए हे, नेक्स्ट पाय, काही बी हे काय रे? याचा अर्थ काय? बी चा काही भाग सी मध्ये, बी चा काही भाग. मग याने काय केलंय? बी चा हा जो भाग आहे हा सी मध्ये दाखवलाय, बरोबर. मग आता ही जी रेष मी आता पाय गोल फिरवतोय, हे कोणाची रेष रे? मग मला इकडे घ्यायची आकृती. बी चा काही भाग सी मध्ये, इकडे घेण्याकरता मी गेला तर खरी, पण जाणं कोणात होतं? बी मध्ये. ऑटोमॅटिक गेलात कशात? म्हणून याच्या 2 आकृत्या झाल्या. अशा परिस्थितीमध्ये काय करायचं? सावधान रहे, सतर्क रहे. ऐसी परिस्थिति में क्या करे? पहिले निष्कर्ष पडे, निष्कर्ष वाचा, लिहा. काही ए हे बी आहेत, 1 नंबरचा निष्कर्ष. काही ए हे बी आहेत, बरोबर का चूक? 2 नंबर. काही बी हे सी आहेत. तीन नंबर, काही सी हे बी आहेत. आणि 4 नंबर, काही ए हे सी आहे. आकृती समजली का? या 2 आकृत्यांपैकी बरोबर आकृती कोणती आहे? तोरी करत. हे ज्या 2 आकृत्या मी काढल्या आता, यापैकी बरोबर आकृती कोणती आहे? पहिली. दोन्ही बरोबर, दोन्ही बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे. अरे भाऊ, दोन्ही बरोबर आहे म्हणून तर काढल्या मी ना. एकच जर असते तर मी दुसरे कशाला काढता?
कस काय सर, 2-2 कस काय बनता ना? एक माणूस चहा बी पिऊ शकतो, कॉफी बी पिऊ शकतो. मग एक माणूस जर 2-2 पेय पिऊ शकतो, 2 काय दारू बी पिऊ शकतो, नालीतलं पाणी बी, अजून साधं पाणी बी, समुद्राचं बी पाणी, अजून भरपूर काही पितो तो. तर एक प्रश्नाच्या 2 आकृत्या का बरं बनू शकता? प्रत्येक प्रश्नाच्या 2 आकृत्या बनतील का? प्रत्येक प्रश्नाच्या 2 आकृत्या बनतील का? नाही. प्रत्येकच्या बनत्या तर पहिल्यापासून पाहते ना आपण. प्रत्येक प्रश्नाच्या 2 आकृत्या बनणार नाही. प्रत्येक प्रश्नाच्या 2 आकृत्या बनणार नाही. काही प्रश्न जे आपल्याला चुकवण्यासाठी एक्झाम सेटर सेट करतो त्याच्यात 2 आकृत्या बनतात. तर उत्तर पाहताना दोन्ही आकृत्यांमध्ये पाहायचं. उत्तर पाहताना दोन्ही आकृत्यांमध्ये पाहायचं. पहिल्यामध्ये बरोबर, दुसऱ्यामध्ये बरोबर, तर विधान बरोबर. पहिल्यामध्ये बरोबर, दुसऱ्यामध्ये चूक, तर विधान चूक. दोघांपैकी एकामध्ये चूक असेल, एक बरोबर असेल, तर ते विधान काय राहील रे? चूक. दोन्ही बरोबर असले तरच बरोबर, दोन्ही चूक असले तरच चूक. या दोघांपैकी एक बी चुकलं तर विधान काय राहील रे? चूक. लिहून घ्यायचंय का? लिहा. जर प्रश्नात 2 आकृत्या तयार झाल्या, आता या प्रश्नात 2 आकृत्या काढल्या तुम्ही, काढून घ्या दोन्ही आकृत्या. या प्रश्नात 2 आकृत्या आहे आपल्याला. जर प्रश्नात 2 आकृत्या तयार झाल्या तर काय करावे? तर काय करावे? इस समय सावधानी से और क्या, हाँ लिया, सावधानी बरतिए. ऐसी कठीण परिस्थिती में क्या करें? जर एकाच प्रश्नात 2 आकृत्या आल्या तर काय करावे? जर विधान मध्ये बरोबर असेल, जर विधान इकडनं पडलाय तो पेन, पुढे आला इकडे. जर विधान दोन्ही आकृत्यांमध्ये बरोबर असेल तरच ते सत्य मानावे. जर विधान दोन्ही आकृत्यांमध्ये बरोबर असेल तर ते सत्य मानावे, अन्यथा त्याला असत्य समजावे. असत्य म्हणजे चूक. दोन्ही आकृत्यांमध्ये जर ते मॅच झालं तरच बरोबर मानायचं. जर एक मध्ये बी ते चुकीचं दाखवलं तर काय समजायचं? त्याला चूक. चला पाहू आता एक एक उचलो. या प्रश्नाच्या 2 आकृत्या तयार झाल्या. पहा, या प्रश्नाच्या 2 आकृत्या तयार झाल्या. काही ए हे बी आहेत, काही ए हे बी आहेत. पहिल्या आकृतीत बरोबर, काही ए हे बी आहेत. दुसऱ्या आकृतीत दोन्ही आकृत्यांमध्ये बरोबर आहे, तर विधान बरोबर. पहिलं विधान, दुसरं. काही बी हे सी आहेत, काही बी हे सी आहेत, काही बी हे, लक्ष द्या रे, काही बी हे, दुसरं विधान बी, दोन्ही मध्ये बरोबर आहे ना. तिसरं, काही सी हे बी आहेत, काही सी हे बी आहेत. पहिलं विधान, काही सी हे बी आहेत, बरोबर आहे ना रे. याच्यात बी सी बी मध्ये गेलाय, याच्यात बी सी बी मध्ये गेलाय. तिसरं विधान बी बरोबर. बरोबर का? 4 नंबर, काही ए हे सी आहेत, काही ए हे सी आहेत. सी चा टच ए ला नाही आणि सी चा टच ए ला नाही. म्हणजे ए चा आणि सी चा काहीच कुठे टच नाहीये. आणि तो काय म्हणतोय की काही ए चा भाग सी मध्ये आहे. आहे का काही ए चा भाग सी मध्ये? आहे का? या दोघींमध्ये पहा केवढी मोठी दरी आहे की नाही. तर हे विधान पहिल्या आकृतीत, दुसरी पाहू. काही ए हे सी आहेत, काही ए हे याच्यात दिसतंय म्हणजे दुसऱ्या आकृतीत
पहिल्या आकृतीत चूक, दुसऱ्या आकृतीत बरोबर, म्हणजे दोन्ही बरोबर आले तर त्या विधानाला चूक समजावे. IMP होता, लिहून टाका. पहिले 3 बरोबर, चौथा चूक. जमीन, जमीन का? प्रश्न क्रमांक 5 लिहा. आज एकदम चांगलं कव्हर झालंय ना, सगळ्यांना समजतंय. काल अर्ध्या लोकांना उमजत नव्हतं. जर लक्ष दिलं बहुत जमत. पूर्ण फोकस पाहिजे. सर्व कागद पुस्तके आहेत. सर्व कागद पुस्तके आहेत. काही पुस्तके पेन आहेत. काही पुस्तके पेन आहेत. सर्व पेन पेन्सिली आहे. सर्व पेन पेन्सिली आहे. सर्व पेन्सिली खोडरबर आहे. सर्व कागद पुस्तके आहेत. काही पुस्तके पेन आहेत. बरोबर ना? बरोबर का? सर्व पेन पेन्सिली आहेत आणि सर्व पेन्सिली खोडरबर आहे. बनवा आकृती. आकृती काढली. एक बनताय का 2? एकच बनते ना. हा, मग कुठे बी 2 बनायचे नाही, है ना. एकावरच फोकस करायचा. चला, निष्कर्ष क्रमांक 1. काही खोडरबर कागद आहे. निष्कर्ष क्रमांक 1. काही खोडरबर कागद आहे. 2. काही कागद पेन्सिली आहेत. काही कागद पेन्सिली आहे. सर्व खोडरबर पेन आहेत. सर्व खोडरबर पेन आहेत. 4. काही पेन कागद आहेत. ऑप्शन्स पर्याय. फक्त 2 बरोबर. फक्त 2 बरोबर. ऑप्शन नंबर 2. 1 आणि 4 बरोबर. फक्त 2 आणि 3 बरोबर. चार नंबर. 4 हे अयोग्य. 4 हे विधान अयोग्य. सोडवा. आकृती चांगली बनवा, म्हणजे उत्तर व्यवस्थित येईल. बनवतो इथे आकृती. सर्व कागद पुस्तके आहेत.
सर्व कागद पुस्तके आहेत. नेक्स्ट, काही पुस्तके पेन आहे. काही पुस्तके पेन आहे. आलं बरोबर का? सर्व पेन पेन्सिल आहेत. पेन मध्ये पेन्सिल बाहेर. सर्व पेन पेन्सिली आहेत. सर्व पेन्सिली कोड रबर आहे. नेक्स्ट, झाली आकृती झाली ना? हा, कागदचा आणि कोड रबरचा काही संबंध आहे का? कागदचा आणि पेन्सिलचा काही संबंध आहे का? कागदचा आणि पेनाचा काही संबंध आहे का? नाही. वाचा. काही कोड रबर कागद आहे. चूक. क्लिअर दिसतंय. काही कोड रबर कागद आहे. चूक. काही कागद पेन्सिल आहे. चूक. टचच नाही आहे काही. सर्व कोड रबर पेन आहेत. सर्व कोड रबर पेन नाहीत. काही कोड रबर पेन आहे पण तसं दिलेलं नाही म्हणून 3 नंबरचं विधान बी चूक. आणि 4 नंबर, काही पेन कागद आहे. पेनाचा आणि कागदचा काही संबंध नाही. 4 विधान चूक. जमीन का? चला नेक्स्ट. जमीन ना. काही गाजर वांगे आहेत. काही गाजर वांगे आहेत. काही गाजर वांगे आहेत. काही वांगे सफरचंद आहेत. काही वांगे सफरचंद आहेत. सर्व सफरचंद केळी आहेत. सर्व सफरचंद केळी आहेत. झालं. बनवा आकृती. आकृती व्यवस्थित बनवा. निष्कर्ष देऊ. काही सफरचंद गाजर आहेत. विधानांमध्ये 3 विधान लिहिले ना आपण. पहिलं काय लिहिलं? काही गाजर वांगे आहेत. काही वांगे सफरचंद आहेत. आणि 3रं विधान लिहिलं सर्व सफरचंद. आकृती झाली. त्याच्यातला पहिला निष्कर्ष, काही सफरचंद गाजर आहेत. काही सफरचंद गाजर आहेत. काही केळी वांगे आहेत. काही केळी वांगे आहेत. 3 नंबर, काही केळी गाजर आहेत. बस 16. सोपं वाटतंय ना आता? मग ते प्रॅक्टिस झाली की सोपं वाटतं ना. 50 प्रश्न झाले आपले. कालचे 10-15, आज 10-15 सुरुवातीला स्टार्टिंगला. आता हे 4-5. आणि ते विधान ते धरत आपण 6 ते विधान चालू आहे. एका प्रश्नामध्ये 6 प्रश्न कव्हर होत आहे. झालं. पहिलं विधान चूक. दुसरं विधान बरोबर. आणि 3रं विधान म्हणजे फक्त 2 बरोबर. फक्त 2 नंबरचं विधान बरोबर आहे. समजत नाही का भाऊ? मागे सागर समजताय ना? नाही समजलं तर हात वरती करायचा. आपण इथे परत सांगू.
हा. मग करा ना दुसरी आकृती तयार. मग दोन्ही आकृत्या तयार केल्या तरी बी उत्तर हेच राहील, चुकणार नाही उत्तर हेच राहील. हा, करू ना आपण तयार. दोन आकृत्या जरी बनल्या ना, पण जर प्राथमिक आकृती आपली करेक्ट असेल तर उत्तर बनतं. चला पहा. काही गाजर वांगे आहेत, हे पहिली आकृती. काही गाजर वांगे आहेत. पुढे काही वांगे सफरचंद आहे. हा, सर्व सफरचंद केळी आहेत. ही झाली पहिली आकृती. हा, आता दुसरी. काही गाजर वांगे आहेत. काही गाजर वांगे आहेत. चला पुढे. काही वांगे, हा वांगे याच्यात घालतो आता. सफरचंद आणि सर्व सफरचंद केळी आहेत. ही दुसरी आकृती झाली तुमची. चला वाचा. बरोबर आहे का आकृती? हा, पहिलं काही सफरचंद गाजर आहेत. काही सफरचंद गाजर आहेत. चूक. अरे एक बी चुकलं तर चुकतं ना. एक बी चुकलं तर काय होतं? चुकतं. दोन बरोबर आले तरच आपण बरोबर घेतो. मग हे चुकलं म्हणजे दुसरं बरोबर बी काही फायदा नाही. दुसऱ्या विधानावर जाऊ. काही केळी वांगे आहेत. काही केळी वांगे आहेत. बरोबर का रे? केळीचा काही भाग वांग्यांमध्ये दिसतोय का नाही? म्हणजे पहिल्या आकृतीत बरोबर. काही केळी वांगे आहेत. हे पाहिजे, हे केळी वांग्यामध्ये गेली. दुसरं विधान दोन्ही आकृत्यांमध्ये बरोबर आहे. बरोबर आहे का? आणि तिसरं, काही केळी गाजर आहेत. इकडे नाही, केळीचा आणि गाजराचा संबंध इथे आहे. म्हणजे हे बरोबर हे चूक असं जेव्हा दिसेल तेव्हा ते विधान काय म्हणायचं? यायला पाहिजे तर दोन्ही बरोबर, नाही तर मग दोन्ही चूक. समजलं? तेच उत्तर येतं. एक आकृती काढा का दोन आकृती काढा, उत्तर तेच येतं. त्याकरता ही जी आपली प्राथमिक आकृती व्यवस्थित काढायची. म्हणून आपण प्राथमिक आकृतीचे आज बी 15 उदाहरणं घेतले ना सुरुवातीला स्टार्टिंगले, त्याला म्हणतात प्राथमिक आकृती. नेक्स्ट, शेवटचा प्रश्न आजचा. सर्व उंदीर मांजर आहेत. सर्व उंदीर मांजर आहेत. एकही मांजर कुत्रा नाही. एकही मांजर कुत्रा नाही. काढा आकृती. अनुमान. सर्व कुत्रे उंदीर आहेत. अनुमान. अनुमान म्हणजे काय? निष्कर्ष. सर्व कुत्रे उंदीर आहेत. एकही कुत्रा उंदीर नाही. एकही कुत्रा उंदीर नाही. काढली आकृती. पहिलं विधान कुत्र्यांचा आणि उंदीरचा काही संबंध नाही. दुसरं, एक ही कुत्रा उंदीर नाही हे विधान बरोबर आहे. म्हणजे पहिलं चूक, दुसरं बरोबर. किती झाले? आता डायरेक्ट आपल्या 44 मधले प्रश्न उद्यापासून स्टार्ट होतील, कारण प्रॅक्टिस भरपूर झाली. आता उद्याचा काय गुरुवार का? गुरुवार शुक्रवार 2 दिवस ते घेऊ. टॉपिक खतम. सोमवारपासून